पुण्यामध्ये नवीन घर खरेदी करताना तुमच्याकडनं या 3 चुका होऊ शकतात आणि तुमचे लाखो रुपये वाया जाऊ शकतात. ते जर वाचवायचे असतील तर या 3 चुका नक्की बघा. पहिली चूक हे समजणं की डायरेक्ट बिल्डरकडे गेलं तर पैसे वाचतात. 99% चांगल्या बिल्डर्सनी तुम्हाला फ्लॅट विकण्यासाठी एजन्सी नेमलेली असते आणि त्या एजन्सीला किमान 5 ते 10% बिल्डरकडून कमिशन मिळतं. आणि आजकाल या एआयच्या जमान्यात असं झालंय की खरेदी करणाऱ्यांचं प्रोफाईल बघून त्याच्यासाठीची बॉटम प्राइस ठरवली जाते आणि आपला निगोसिएशन करण्याचा अनुभव नसतो, त्यामुळे बॉटम प्राइस कळणं मुश्किल जातं. दुसरी चूक केवळ आत्ताचं प्रॉपर्टीचं लोकेशन बघून निर्णय घेणे. लक्षात ठेवा, आजचं ॲव्हरेज दिसणारं लोकेशन उद्याचं प्राईम लोकेशन बनू शकतं आणि त्याच्या अगदी उलटही घडू शकतं. मेट्रोज, रोड्स, शाळा, कमर्शियल इन्फ्रास्ट्रक्चर आणि पुढे येऊ घातलेले डेव्हलपमेंट्स या अतिशय महत्वाच्या असतात, कारण सिटी सेंटर हे कायम 10 ते 15 वर्षात बदलत राहतं. आणि तिसरी चूक म्हणजे केवळ दिखावा आणि शो फ्लॅटवर भुलणे आणि रेराच्या वेबसाईटला जाऊन त्या प्रोजेक्टचा अभ्यास न करणे. तो प्रोजेक्ट रेरावर रजिस्टर्ड आहे ना, सर्व डॉक्युमेंट्स आलेले आहेत ना, सर्व अप्रुव्हल्स आलेले आहेत ना, त्या प्रोजेक्टवरती कुठल्याही कंप्लेंट्स किंवा लिटिगेशन तर नाही ना, हे जाणून घेणं अतिशय आवश्यक असतं. मित्रांनो, तुमच्या कुटुंबाच्या सगळ्या गरजा जाणून घेऊन तुम्हाला कुठला एरिया, कुठला प्रोजेक्ट सुटेबल होऊ शकतो हे आम्ही सांगतो. याद्वारे आम्ही आमच्या क्लायंट्सना आतापर्यंत 6 लाख ते 28 लाखापर्यंत बचत करून दिलेली आहे. संपूर्ण माहिती आणि प्रोसेस जाणून घेण्यासाठी आमच्या दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच तुम्ही न्यू प्रॉपर्टी असा मेसेज पाठवा आणि तुमची नवीन प्रॉपर्टी घेण्यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण गायडन्स करू.